टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। विधानसभेचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि अधिवेशनाचा देखील शेवटचा दिवस आहे। दरवेळी तुम्ही पायऱ्यांच्या पाया पडता, नतमस्तक होता आणि जाता। यावेळी जेव्हा नतमस्तक व्हाल संध्याकाळी, त्यावेळी कुठेतरी सल राहील की विरोधी पक्ष नेता बनता नाही आलं। असं आहे की ज्या वेळेला 1995 साली मी निवडून पहिल्यांदा आलो आणि सभागृहात आलो, त्या दिवसापासून ज्या दिवशी अधिवेशनाचा पहिला दिवस असेल, त्या दिवशी ज्या वेळेला मी अधिवेशनात येतो, त्यावेळेला ह्या जनतेच्या लोकन्यायालयाच्या ह्या मंदिराच्या पायरीला मी डोकं टेकून नमस्कार करतो आणि अधिवेशन संपल्यानंतर किंवा अधिवेशनातून शेवटच्या दिवशी बाहेर जाताना मी पुन्हा या पायरीला नमस्कार करूनच जातो। ही माझी गेल्या अनेक वर्षांची प्रथा आहे, ही माझी नेहमीची कार्यपद्धती आहे। आपला प्रश्न आहे की यावेळेला मनामध्ये खंत राहणार का? जरूर राहणार की आज या अधिवेशनातून मी बाहेर पडत असताना एक नाहिरे वर्गाचा प्रतिनिधी म्हणून आणि त्याचबरोबर घटनात्मक तरतूद म्हणून आणि कायद्यामध्ये माझी विरोधी पक्षनेता पदी निवड करणं हे ज्यांच्या हातामध्ये आहे, त्यांनी याबाबत मात्र जे सौजन्य दाखवायला पाहिजे होतं ते सौजन्य दाखवले नाहीत, याची खंत माझ्या मनामध्ये राहणार आहे। अध्यक्षांची निवड होते पण विरोधी पक्ष नेत्याची निवड होत नाही, पत्र देऊन सुद्धा, वारंवार भेटीगाठी घेऊन सुद्धा। केवळ राजकारण। तुम्ही जर उपाध्यक्ष पदाची किंवा उपाध्यक्षांची निवड करू शकता तर तुम्ही विरोधी पक्ष नेत्याचीही निवड करू शकत होतात। काय तुम्ही साधलत, काय तुम्ही मिळवलत की तुमचं एवढं पाशवी बहुमत असल्यामुळं आम्ही विरोधी पक्ष नेत्याची निवड केली नाही। शेवटी आज मी तुम्हाला सांगतो, तुमच्या चॅनलवर बोलतो, आज तगायत मी बोललो नाही। या संपूर्ण अधिवेशनामध्ये मी संयमानं होतो आणि आताही मी संयमान आहे, पण मी खरं बोलताना कधी मागं पुढं डगमगत नाही। मला त्यांनी विरोधी पक्ष नेता निवड माझी करो अगर न करो, पण तुम्ही पत्रकारितेमध्ये आहात, संपूर्ण महाराष्ट्राचा कानोसा घ्या की भास्कर जाधव हा विरोधी पक्ष नेता व्हायला पाहिजे, अशी संपूर्ण महाराष्ट्राची सत्ताधारी आणि विरोधकांची सुद्धा हीच भावना आहे की भास्कर जाधव विरोधी पक्ष नेता झाला तर नक्की ह्या शेवटी अशा पद्धतीनं एखाद्या मदमस्त झालेल्या हत्तीप्रमाणे हे जे सरकार वागतंय याला माऊताची भूमिका घेऊन अंकुश लावण्याचं काम भास्कर जाधवच करील। यामुळं यांनी माझी निवड केली काय आणि नाही काय, मी महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामधला विरोधी पक्ष नेता आहे। नक्कीच एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही म्हणताय की सत्ताधाऱ्यांना पण असंच वाटतं, पण फडणवीस याच्या अगदी विरोधी म्हणतात की हा अध्यक्षांचा अधिकार आहे। अध्यक्ष नार्वेकर म्हणतात की घाई गडबडीत निर्णय नको, याकडे कसं पाहता? असं आहे की शेवटी एक म्हण आहे ना की न करत्याचा वार शनिवार, न करत्याचा वार शनिवार। ज्याला करायचं नाही त्याला हे सगळं इकडून टोला तिकडे आणि तिकडून टोला इकडं मारला येतो। अध्यक्ष जरी असले, अधिकार अध्यक्षांचा असला तरी आज देवेंद्र बोले, सरकार हाले आणि विधिमंडळ हाले अशी परिस्थिती आहे। त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे तांत्रिकदृष्ट्या अध्यक्षांच्याकडे हात दाखवतात, परंतु महाराष्ट्र एवढा दुधखुळा नाही आहे, महाराष्ट्र एवढा भोळा नाही आहे आणि महाराष्ट्र एवढा वेडा नाही आहे जोपर्यंत कुठल्याही गोष्टीला सरकार संमती देत नाही। उदाहरणार्थ राज्यपाल नियुक्त आमदार असतात, यादी कोण पाठवतं? राज्यपाल बनवतात। राज्यपाल हे नावाला सही करणारे असतात। तशाच पद्धतीची प्रक्रिया आहे। शेवटी सरकारने जर मनात आणलं असतं, देवेंद्र फडणवीसांनी जर मनात आणलं असतं, तुम्ही देवेंद्रांचं नाव घेता म्हणून मी पण घेतो, खरं तर माझा त्यांच्यावर संसदीय कामकाजावर एक प्रचंड अभ्यास असलेला माणूस, संसदीय प्रणालीचा मान सन्मान करणारा माणूस, हा माझ्याबद्दल त्यांच्या मनात आदर आणि आपुलकी आहे। त्यांनी माझ्या पदाला घोषणा केली नाही किंवा पदाला त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती केली नाही म्हणून तो आदर नाही माझ्या मनातून संपणार, पण निश्चितपणे आज वैधानिक कामकाजाबद्दल देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल जे महाराष्ट्र समाजामध्ये मत होतं ते मत मात्र लोकांचं बदलेल एवढं नक्की। पण एक 1/3 जी मेजॉरिटी आहे ती असल्यामुळे कुठेतरी हे सगळं होऊ शकत नाही आहे, आकडे तुमच्याकडे नाही आहे, असा वारंवार आरोप केला जातो। त्यांच्याकडे जास्त संख्याबळ आहे आणि तुमच्याकडे संख्याबळ नाही आहे, त्यामुळे विरोधी पक्ष नेता बनू शकत नाही असं वारंवार म्हणतात सत्ताधारी। कसलं संख्याबळ?
कसलं संख्याबळ? विरोधी पक्ष नेता बनायचं जे संख्याबळ लागतं सांगितलं हे 10 वेळा मी तुम्हाला सांगून दमलोय. त्यांनीच लिहून दिलंय की संख्याबळाची गरज नाही म्हणून. त्यांनीच लिहून दिलंय. आणि देशामध्ये पहिल्यांदा हे आपण सिद्ध केलंय, पहिल्यांदा की 10% सदस्य संख्या असायला पाहिजे. हे जे तुम्ही सातत्यानं चालवताय किंवा ते सांगतायत याची आवश्यकता नाही. हे त्यांचं लिखित पत्र माझ्याकडे आहे. त्यामुळं तुम्ही हे प्रश्न विचारता. हे प्रश्न मी सांगितलं ना की तुम्ही हे प्रश्न दिल्लीवाल्यांनी काय केलं, त्यांनी का शोधलं नाही म्हणून मी शोधायचं नाही का? तुम्ही उलट माझं कौतुक केलं पाहिजे की हा कायदा कसा यांनी शोधला. त्यामुळे तुम्ही हा गुळगुळीत प्रश्न मला विचारू नका पुन्हा. नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे भास्कर जाधव यांनी, आणि त्यासोबतच महाराष्ट्राच्या मनातला मी विरोधी पक्षनेता असं सुद्धा म्हणतात. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडच्या गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.